लाईव्ह बघू शकतो या ठिकाणी बिबट्या लाईव्ह बघू शकतो या ठिकाणी बिबट्या न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी जो बिबट्या या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी जो बिबट्या गेल्याचं आपण या ठिकाणी सांगत आहोत। आज दुपारी साधारण 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक शहरातील कामगार नगर परिसरात बिबट्याचा मुक्त वावर पाहायला मिळाला। शहरातील एका कॉलनीमध्ये बिबट्याचा मुक्त वावर पाहायला मिळाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं। ग्रामीण भागात वारंवार दिसणारा बिबट्या आता शहराच्या मध्यभागातही मुक्तपणे फिरताना दिसू लागल्यानं नाशिककरांमध्ये चिंता वाढली। सदर प्रकारची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली। मात्र बिबट्या अचानक एका पान स्टॉलच्या मागील जुन्या इमारतीत लपल्यानं मोठा संभ्रम निर्माण झाला। याचवेळी 9 न्यूज महाराष्ट्राचे सातपूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे हे प्रत्यक्ष वार्तांकन करत असताना बिबट्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला। आपण दृश्यामध्ये पाहू शकता हा बिबट्या कशा प्रकारे परिसरात मुक्तपणे धावताना आणि लपण्याचा प्रयत्न करताना दिसतोय। स्कूल कॉलनी परिसरात आलेला आहे। आता आपण बघू शकतो तारामंगल बी अपार्टमेंट या ठिकाणी तो बिबट्या असल्याचे या ठिकाणी समजत आहे। या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी येथे नागरिक देखील सांगताय याच ठिकाणी तो घुसला आहे, कारण की या ठिकाणी पूर्णपणे गन सहित वन विभाग तयार झालेला आहे त्याला शूट करण्यासाठी, कारण की त्याला जखमी करून नागरिकांवर पुन्हा हल्ला होणार नाही याची ते पूर्णपणे या ठिकाणी काळजी घेताना आपल्याला दिसत आहेत। काही मिनिटापूर्वी या ठिकाणी जे काही संतोष बोडके आहे वनरक्षक त्यांच्यावर देखील हल्ला झालेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो लाईव्ह आपण 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघू शकतो। या ठिकाणी त्यांनी जाळे देखील आणलेले आहेत। वन विभाग पूर्णपणे आपल्या तयारीने या ठिकाणी आहे। वन विभागांना सहकार्य करावं अशी विनंती 9 न्यूज महाराष्ट्राच्या वतीने आपल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी करण्यात येत आहेत, कारण की वन विभाग पुरेपूर नागरिकांच्या जीवासाठी रक्षणासाठी या ठिकाणी आपल्या जीवाची बाजी लावून प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे नागरिकांनी सावध राहून या ठिकाणी घराच्या आतात राहावे, घराच्या बाहेर येऊ नये असे वन विभागाचे देखील आपल्याला आव्हान आहे। वन विभागाला या ठिकाणी आपण सहकार्य करावं। बघू शकतो या ठिकाणी बिबट्या 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी तो बिबट्या या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी तो बिबट्या गेल्याचं आपण या ठिकाणी सांगत आहोत। महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघू शकतो 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून याच ठिकाणी तो बिबट्या आहे। लाईव्ह आपण सिच्युएशन बघू शकतो। या ठिकाणी संपूर्णपणे वन विभाग आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहे। आपल्या जीव पूर्णपणे धोक्यात घालून पूर्णपणे नागरिकांच्या रक्षणासाठी वन विभाग या ठिकाणी काम करत आहेत। नागरिकांनी मात्र या ठिकाणी सहकार्य करावं अशी अपेक्षा या ठिकाणी वन विभागाने केलेली आहे। वन विभागाने या ठिकाणी पूर्णपणे जाळे लावलेले आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी बिबट्या आहे, मात्र वन विभागाला नागरिकांनी सहकार्य करावे अशी वन विभागाची विनंती आहे सर्वांना। यामध्ये 2 वन विभाग अधिकारी आणि काही नागरिक जखमी झाले असल्याची माहिती देखील समजते। नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच बिबट्या दिसल्यास त्वरित माहिती द्यावी असं आवाहन वन विभाग आणि पोलिसांनी केलं आहे। कामगार नगर परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर सध्या सतर्कता ठेवण्यात येते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।